रवी बुध युती जी आहे ती वर्षातून अनेक वेळा होत असते, कारण की आत्माकारक रवी जवळ बुध हा नेहमीच वावर करत असतो. आणि ही युती जी आहे ही एखाद्या कालपुरुषाच्या त्रिकोणातल्या राशीतून होते, म्हणजे जसे की मेष रास, सिंह रास किंवा धनु रास ह्याच्यामधून जेव्हा ती होते त्यावेळेस अनेक राशींना ह्या युतीचा दिलासा मिळत असतो. आणि ह्याचा प्रभाव जो आहे मित्रांनो, फार तर फार 25 ते 30 दिवस असतो. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही मोठ्या अडचणी चालू असतात त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपल्याला एक शांतता मनाला लाभते आणि अडचणींवर काही ना काहीतरी मार्ग निघण्यास हे दोघं जण रवी आणि बुध आपल्याला मदत करत असतात. तर आपण एक एक राशींचं भविष्य जे आहे ते पुढील 25 ते 30 दिवसांसाठी बघत जाऊया आता. बुधो रविश्य सखायो शत्रुवर्गे स्थितो यदा धनुराशी प्रविष्टो शुभम कुर्यात नराधिपम. बुध आणि सूर्य हे मित्र असून धनुराशीत त्यांची युती शुभ फल देणारी ठरते. ही युती जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती निर्माण करत असते. धनुराशीत मित्रांनो जेव्हा तो बुध जातो त्यावेळेस त्याची रवी बरोबर युती होते आणि तिचा प्रभाव जो आहे तो खूप सकारात्मक होत असतो. धनुराशीत बुध आणि रवीची युती मिथुन राशीसाठी सप्तम स्थानातून होईल. धनुराशीत बुध आणि रवीची युती ही वैवाहिक जीवन, भागीदारी आणि समाजातील मान प्रतिष्ठा यावर चांगला प्रभाव टाकणारी आहे. या युतीमुळे तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सहकार्य प्राप्त होईल, समाधान मिळेल. तुमचं संवाद कौशल्य जे आहे ते प्रभावी ठरेल, जे तुम्हाला व्यवसायात आणि समाजामध्ये लोकप्रिय बनवते. शिवाय तुमच्याबद्दल झालेली काही गैरसमज असतात ते पण दूर करते. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक भागीदाराकडून अपेक्षित सहकार्य सुद्धा मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला सुद्धा प्रोत्साहन मिळणारी कामं तुम्हाला मिळणार आहेत. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि जुने मतभेद जे आहेत ते सुद्धा मिटतील. प्रेम आणि आपुलकीही वाढत जाते. समाजातील मान प्रतिष्ठेचा जर विचार केला तर तुमचं व्यक्तिमत्व इतरांना आकर्षित करेल. संवाद कौशल्यामुळे तुमचं समाजातील स्थान सुद्धा मजबूत होणार आहे. या बुधाच्या प्रवेशामुळे तुम्हाला आर्थिक नियोजन उत्तमरित्या करता येईल. गुंतवणुकीसाठी सुद्धा हा काळ योग्यच मानला जातो. गुरु, बुध आणि रवी यांचा षडाष्टक योग झालेला आहे. शुभ ग्रहांचा षडाष्टक योग हा नेहमी चांगलाच असतो मित्रांनो. योग तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. संयम ठेवा, निर्णय विचारपूर्वक घ्या आणि परिस्थितीवर फक्त नियंत्रण ठेवा. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ताणरहित जाताना दिसून येतील. नवीन संपर्क आणि मैत्रीमुळे तुमचं सामाजिक वर्तुळ वाढेल आणि त्यामुळे तुमच्या अनेक अडचणी सोडवण्यास तिथं मदत होईल आणि मित्रांचंही सहकार्य तुम्हाला या ठिकाणी लाभताना दिसून येईल. कर्क राशीचा जर विचार केला मित्रांनो, धनुराशो बुधो रविश्य शुभम कुर्यात गृहस्थजम. बुध रवीची युती मित्रांनो घरगुती जीवनात आनंद आणि स्थैर्य देत असते. धनुराशीत जेव्हा रवी बुधची युती होते त्यावेळेस ती खूप सकारात्मक असते. कर्क राशीसाठी घरातील जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला पार पाडता येतील. कुटुंबामध्ये संवाद वाढेल आणि घरात एकोपा पण निर्माण झालेला दिसून येईल. बुधाचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला घरासाठी आर्थिक नियोजनात यशस्वी ठरत असतो. नवीन संपत्ती खरेदी करण्यासाठी सुद्धा इथं चांगला काळ कर्क राशीसाठी आहे. आईशी असलेले जे वैचारिक मतभेद असतात ते पण दूर होतात. तिच्या आरोग्याची काळजी घेणं मात्र गरजेचं असतं, कारण की तिच्या सुखातच तुमचं समाधान आहे. तुमचं मन शांत आणि समाधानी राहील. गुरु आणि बुध रवीचा षडाष्टक योग जो झालेला आहे तो थोडासा मानसिक गोंधळ तयार करू शकतो, परंतु घरातील निर्णय घेताना तुम्ही थोडेसे धीर धरा. कुटुंबियांशी तुम्ही सल्लामसलत करा आणि मगच निर्णय घ्या. घरातील सुखसोयींमध्ये सुधारणा झालेली दिसेल. कुटुंबांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ पण उत्तम आहे. तर आईच्या आरोग्याची काळजी घेणं आणि तिने दिलेल्या सल्ल्याचा आदर करणं ही तुमची महत्त्वाची जबाबदारी असेल. मित्रांनो, सिंह राशीसाठी काय भविष्य असू शकतं?
धनु राशीत बुध आणि रवीची युती सिंह राशीसाठी पंचम स्थानातून होत आहे। हे स्थान प्रेम, संतती आणि कल्पनाशक्तीचे प्रतीक आहे। बुध रवीच्या युतीमुळे या सर्व बाबींमध्ये सकारात्मकता येत असते। धनु राशीत रवी बुधाची युती, तिचा प्रभाव जो आहे तो तुमच्यासाठी शिक्षण किंवा संततीशी संबंधितच जास्त असेल। या युतीमुळे तुम्हाला या क्षेत्रांमध्ये यश मिळेल। कल्पनाशक्तीला सुद्धा तुम्हाला वाव मिळणार आहे। प्रेम संबंधांमध्ये नवीन ऊर्जा पण जाणवेल। जोडीदारासोबत नाते सुद्धा अधिक दृढ होत जाते। मुलांच्या प्रगतीबाबत समाधान मिळेल। त्याच्या शिक्षणात तुमचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरताना तुम्हाला दिसून येईल। शिक्षण आणि कल्पनाशक्तीचा जर आपण विचार केला तर बुधामुळे तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये अधिक सुधारणा होईल। कला, संगीत किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचं लक्ष अधिक लागलेलं असेल आणि त्याच्यामध्ये प्रगती पण होताना दिसून येईल। ही खास करून मी विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे। गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होताना दिसून येतील। गुरु बुध षडाष्टक योग जो आहे तो तुमच्यासाठी अचानक कुठला तरी चांगली बातमी देणारा ठरू शकतो। फक्त थोडा संयम ठेवल्यास तुम्हाला उत्तम परिणामही तिथं मिळू शकतील। कारण की नोकरीच्या ठिकाणी जे आहेत त्या काही कॉन्ट्रावर्सीज ज्या आहेत त्या थोड्या प्रमाणात तयार होऊ शकतात, पण संयम मात्र फार गरजेचा आहे। थोडक्यात तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल, संततीसोबत वेळ आनंददायक ठरेल आणि प्रेमसंबंधांमध्ये अधिक गोडवा तयार होईल। त्यामुळे अनेक गैरसमज जे आहेत ते दूर होतील। तो गुरु बुध रवी युतीचा जो षडाष्टक योग आहे तो कधी कधी वैवाहिक जीवन आणि भागीदारीमध्ये तणाव निर्माण करू शकतो। पण तिथं तुम्ही एकच सांगतो मी सर्वांना, आधी पण राशींना हेच सांगितलं, संयम आणि संवादाने तुम्ही हे समस्यांचे निराकरण करू शकता। गुरु म्हणजे श्रद्धा असते आणि बुध म्हणजे बुद्धी असते आणि ह्या दोघांचा मित्रांनो जेव्हा षडाष्टक योग होतो त्यावेळेस लोकांना एकच गोंधळ निर्माण होतो की नक्की विश्वास ठेवायचा तर कुणावर ठेवायचा। ही मानसिकता जी आहे मित्रांनो ही सर्व राशींबाबतीत घडत जाते। त्यामुळे मित्रांनो काय होतं, इथं आपण नेहमी एकाच मार्गाने चालावे। जे आपले गुरु सांगतात, जे आपल्या गुरूंनी जे आपल्याला मार्ग दाखवलेला असतो त्याच मार्गाने आपण चालणं योग्य राहत असतं। जेव्हा व्यक्ती गोंधळाच्या स्थितीमध्ये जातो त्यावेळेस गुरुवरती विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त आपल्याकडे कोणता मार्ग नसतो। त्यामुळे जे कोण गुरु तुम्ही मानले असतील किंवा ज्यांना तुम्ही कोणी गुरु केलेले असेल त्यांच्याकडूनच तुम्ही मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांच्या सांगितलेल्या मार्गाने जर पुढे चालला तर गोंधळ तुमचा निर्माण होणार नाही आणि एक व्यवस्थित मार्गही सापडेल। तर हेच फलश्रुती असते मित्रांनो गुरु बुध षडाष्टक योगाची। प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम।